चोपडा तालुक्यात हरभरा काढणी जोरात, मात्र भाव न मिळाल्याने शेतकरी चिंतेत। चोपडा तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणावर हरभऱ्याची लागवड करण्यात आली होती, मात्र सध्या हरभऱ्याची आवक वाढल्याने गेल्या वर्षाच्या तुलनेत बाजारभावात घट झाल्याचे दिसून येत आहे। चोपडा तालुक्यातील हरभरा उत्पादक शेतकरी सध्या शेतात हरभऱ्याची कापणी करत असून कापलेला हरभरा मजुरांच्या साहाय्याने गोळा करताना दिसत आहेत। मोठ्या कष्टाने पिकवलेला हरभरा बाजारात नेऊनही अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभरा विक्रीसाठी ट्रॅक्टर आणि इतर वाहनांच्या रांगा लागल्या असून बाजारात हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे। त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी हरभऱ्याला कमी दर मिळत असल्याचं जाणवत आहे। हरभऱ्याच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंत शेतकऱ्यांना मोठा खर्च सहन करावा लागत आहे, मात्र बाजारात माल नेल्यानंतरही योग्य दर न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये शासनाविरोधात नाराजीचा सूर उमटताना दिसून येत आहे। शेतीमालाला अजिबात भाव नाही आहे। आपण बियाणाला घ्यायला ज्या 8,000 रुपये क्विंटलने आम्ही बियाणं घेतलं आहे। आता माल विक्री चालू झाला, पहिल्या आठवड्यात 6,000 होता, आता लगेच 5500, 5600, 5,000पर्यंत भाव झालेला आहे। कापणीला एवढा खर्च आहे, मशीनवाल्यांना 250 रुपये क्विंटल द्यावं लागतं आहे। ट्राली ते खर्च शेतीमालाला म्हणजे सरकार पण लक्ष देत नाही आणि सीजन हे पण लक्ष देत नाही। हवामान पण खूपच वेळा हे करतं, पंजाब डाग म्हणतं, गारपीट आहे, हवा आहे, त्यामुळे शेतकरीचं जीवन पूर्ण धाकधुकीतच आहे। त्याच्यामुळे शेतकरीकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे, एवढीच विनंती करतो आम्ही। यावर्षी हरभराची लागवड जास्त आहे, त्यामुळे भाव कमी आहे का तर गेल्या वर्षापेक्षा? भरपूर कमी आहे। मागच्या वर्षी विटू 10,000 जात होता, डॉलर 15, हे गुलाबी हरभरा 10,000पर्यंत होता। आता गुलाबीलाच मागणी आहे फक्त, मग काय विटूला काही एवढं डिमांड नाही आहे। मागच्या वर्षापासून शेतकऱ्यांनी स्टोरेज करून ठेवलेलं आहे, तर काय भाव मिळेल याची पण हे आम्हाला वाटत नाही। आणि ते काही ठेवण्यासारखं नाही आहे, माणूस घरात ठेवून लागेल 2, 4, 8 दिवस, 4 महिने, आणि शेतकऱ्याची उदरनिर्वाह धकणार नाही ठेवून काय करणार आहे तो। मजूर वगैरे बाहेरून आणावं लागत असेल? मजुराला 2500 रुपये बिगोटी आम्ही देतोय कापून गोळा करायला। त्याच्याकरता त्यांना पण खाण्यापिण्याच्या हे त्या सगळ्या गोष्टींना हे करा येतोच तो, काही इलाज नाही। शेती हा प्रपंच सुटत पण नाही आणि कराशिवाय चालत पण नाही। काय नाव आहे आपलं? माझं नाव ज्ञानेश्वर विजय पाटील करताळ। लोकनायक न्यूज